ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आम्ही झिका अलर्ट तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय कारण हा झिका व्हायरस किंवा हा आजार सुद्धा, हा ताप सुद्धा चिकनगुनिया किंवा डेंग्यू सारखाच आहे। आणि आता जर आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर डेंग्यूच्या रुग्णांमधली संख्या जी आहे ती झपाट्याने वाढते। डॉक्टर लेले, मी तुमच्याकडे येणार आहे। सध्याचं तापमान जे आहे, जे हवामान आहे आपण म्हणू शकतो, ते कुठेतरी पोषक आहे असं म्हटलं जातं की ज्यामुळे डेंग्यू वाढतोय, मलेरिया सारखे आजार वाढतात। तर अशा भागामध्ये भारतात जरी झिका नसला तरी सुद्धा लोकांना काळजी घेण्याची गरज तरी नक्कीच आहे। काय काय काळजी घ्यावी लोकांनी? आत्ताचा जो आपला पावसाळ्याचा जो आपला आहे, म्हणजे जिथे पाऊस आहे, वातावरण थोडंसं दमट आहे आणि अशी जी आहे, हा दमट जे वातावरण जे असतं ज्याला आपण आर्द्रपणा, ड्राय पण म्हणू शकतो आणि थोडंसं दमट अशा पद्धतीने की कुठलाही व्हायरस किंवा कुठलाही जंतू तो प्रसरण पावायला आणि मल्टिप्लाय व्हायला त्याला पोषक असं इझी टार्गेट होऊ शकतो। आणि त्याच्यामुळंच आत्ताचं जे तापमान आहे त्याच्यामध्ये जसं आपण डेंग्यू म्हणू शकतो त्याच्याच पद्धतीचे हे व्हायरस लवकर ॲक्टिवेट होतात आणि जे ॲक्टिवेट झालेले आहेत ते त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होऊन लोकांना त्रास होण्याची जास्त शक्यता असते। ह्या दमट आजारामध्ये ज्या वेळेला सर्दी खोकला पण असतो त्यावेळेला एक इन्फेक्शन असताना दुसरं इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि म्हणून याला जास्त लक्ष आपल्याला द्यायला लागेल त्याच्या वाढण्यासाठी, बंद करण्यासाठी। म्हणजे कुठेतरी आपल्याला सेल्फ अवेअर व्हायला पाहिजे की आपण सध्या काय करतोय। म्हणजे आपल्या आजूबाजूला जर पाणी कुठे साचलं असेल, ज्या प्रकारे डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यामध्ये राहतात, तर आपण ते काढायला पाहिजे। असं वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःला देखील अवेअर केलं पाहिजे। मात्र डॉक्टर पुरंदरे, एक महत्त्वाचा प्रश्न, लहान मुलांमध्ये जर हा झिका व्हायरस झाला तर कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की त्यांना परमनंट डिसेबिलिटी येऊ शकते। ज्या प्रकारे आपण म्हणतो की आईकडनं होणाऱ्या मुलाला पास ऑन होऊ शकतो किंवा एखाद्या महिलेला जर गर्भधारण करायचं असेल तर तिला सुद्धा काहीतरी काळजी घेणं महत्त्वाची आहे। तर त्यांनी, अशा महिलांनी काय काळजी घ्यावी? मयंक, हा अतिशय चांगला प्रश्न आहे। कारण सध्या तरी झिका व्हायरसला मारण्याकरता कुठलीही प्रभावी औषध अस्तित्वात नाही। त्याचप्रमाणे झिकाच्या विषाणूला प्रतिबंध करण्याकरता कुठलीही प्रभावी अशी लससुद्धा अस्तित्वात नाही आहे। त्यामुळे आत्ता झिका व्हायरसचा मुकाबला जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याकडे एकच पर्याय आहे, ते म्हणजे झिकापासून स्वतःचा बचाव करणं किंवा प्रिव्हेन्शन हाच एक मार्ग आहे। तर याच्यामधलं सर्वात ससेप्टेबल पॉप्युलेशन जे आहे ते म्हणजे गर्भवती महिला किंवा प्रेग्नंट बायका। तर आमचा असा सल्ला राहील की प्रेग्नंट बायका किंवा गर्भवती महिलांनी प्रवास करण्याच्या वेळेस दक्षता घ्यायला पाहिजे। मच्छरांपासून, डासांपासून स्वतःचं संरक्षण करण्याकरता पूर्ण बाही असलेले हाताचे, म्हणजे हात ज्याला पूर्ण बाही आहेत असे कपडे, पायघोळ असे झगे वापरले पाहिजेत। हातापायाचे जे भाग उघडे राहतात त्याला मॉस्किटो रिपेलंट क्रीम लावून, डास प्रतिरोधक क्रीम लावून त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ज्या देशांमध्ये झिकाचं संक्रमण सुरू आहे अशा देशांना भेटी देणं आपण टाळलं पाहिजे। त्याच्याविषयी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे जी एक ॲपेक्स बॉडी आहे, त्यांनी असा सल्ला दिलेला आहे की झिका विषाणूंचा प्रभाव असलेल्या देशांमध्ये जाणं महिलांनी टाळलं पाहिजे। आणि त्यामुळे आता जे आपण देशांची नावं घेतली, आफ्रिकेतले काही देश आहेत, अमेरिका आहे, त्याच्यानंतर कॅरिबियन आहे, सिंगापूर आहे, म्हणजे दक्षिण पूर्व आशियाचा जो भाग आहे, या ठिकाणी गर्भवती महिलांनी प्रवास करणं टाळलं पाहिजे। आणि तुम्ही मगाशी म्हटलात की लहान मुलांना जरूर या विषाणूचा धोका असतो, कारण लहान मुलांचं इन जनरलच आपण म्हणू की रेझिस्टन्स पॉवर कमी असते। तर त्यांनासुद्धा मस्किटो रिपेलंट क्रीम लावणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याची दक्षता घेतली पाहिजे। आणि जर अशी लक्षणं काही प्रवास केल्यानंतर परत आल्यानंतर जाणवली की ज्याच्यामध्ये आपल्याला झिकाशी थोडीशी साम्य घेता येत अशी लक्षणं जर जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। कारण जर आजाराचं लवकर निदान झालं तर त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी हालचाल नक्की करता येऊ शकते या आजाराचा पुढचा प्रसार रोखण्याकरता। बरोबर, पुढचा प्रसार रोखण्याकरता डॉक्टरांकडे जावं। मात्र डॉक्टर लेले, आपण जर सध्या पाहिलं मुंबईमध्ये तर डेंग्यूचे पेशंट्स खूप जास्त आहेत। ह्या सगळ्या हा म्हणजे डेंग्यूचे पेशंट्स आहेत, चिकनगुनियाचे पेशंट्स आहेत, मलेरियाचे पेशंट्स आहेत। अशा पद्धतीमध्ये एक कुठेतरी जबाबदारी महापालिकेची देखील आहे। ज्या प्रकारे डॉक्टरांची जबाबदारी म्हणतो, ज्या प्रकारे आपण म्हणतो की स्वतःची जबाबदारी आहे की आपलं घर स्वच्छ ठेवा, त्याचप्रमाणे महापालिकेची। मुंबईमध्ये पॉप्युलेशन खूप आहे, मुंबईमध्ये लोकसंख्या प्रचंड आहे। अशा लोकसंख्येच्या भागामध्ये जर एखाद्या ठिकाणी आउटब्रेक झाला झिकाचा तर तो पटापट पसरू शकतो। महापालिकेने किंवा काही ऑर्गनायझेशन्सनी काय केलं पाहिजे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये महापालिका नेहमीच फवारणी करत असते। फवारणी करत असताना जिकडे तिकडे जिथे तुंबलेलं पाणी आहे, पावसाळ्यामधलं तुंबलेलं पाणी म्हणा किंवा गटरातलं पाणी म्हणा, ड्रेनेजेस म्हणा, ह्याच्यावर पूर्णरित्या त्यांनी फवारणी केली पाहिजे।
तसंच जसं आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्याच्या आजूबाजूला पाणी ओव्हरफ्लो होऊन पाणी साठतं, त्याच्यावरती फवारणी केली पाहिजे. आणि ही फवारणी करत असतानाच आपण जसं आपण रुग्णांना सांगतो की ज्या वेळेला क्राऊडेड प्लेसेस, म्हणजे आपल्याकडे कसं ट्रेन आणि बसेसमध्ये एवढे क्राऊडेड असतात, तर ज्याला सर्दी खोकला झालेला आहे त्यांनी तो क्राऊडेड प्लेसमध्ये जाण्याचं टाळावं, कारण ज्याच्यामुळं दुसऱ्या पासून संसर्गजन्य रोग असल्याकारणानं त्याला होऊ शकतो, आपल्याला पण होऊ शकतो. तर अशा वेळेला थोडंसं ते अवॉइड करणं बरं पडेल. आणि आपल्या घरामध्येच आपण जसं करू शकतो, ऑर्गनायझेशन जसं आम्ही आमच्या डॉक्टरांना पण सांगत असतो, आम्ही त्याच्यासाठी झिका व्हायरससाठी आम्ही काही लेक्चर्स पण अरेंज करतो आणि त्या पद्धतीने डॉक्टरांना जनजागृत करू शकतो. दवाखान्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आम्ही तो ॲडवाईस देऊ शकतो की बाबा हे डेंग्यू मलेरिया आहेतच, पण हा एक झिकापासूनचं तुम्ही सावधान राहण्याची आत्ता जरुरी आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना आपण अवेअरनेस म्हणा, ते आपण त्यांना पॅम्पलेट्स वाटू शकतो किंवा त्यांना साफसफाई कशी करावी, स्वच्छता मोहीम त्या त्या गल्लीमध्ये किंवा सोसायटीमध्ये हे करून आपण त्यांना अवेअरनेस करून प्रकार उद्भव कमी करू शकतो. बरोबर. पण डॉक्टर, ज्या प्रकारे आता आपण म्हणतोय की IMAने एक अलर्ट जारी केलेला आहे झिकाबद्दलचा भारतभरामध्ये, तर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात किंवा तुम्ही काही डॉक्टरांना असं सांगितलंय का की प्रत्येक पेशंट तुमच्याकडे येईल ज्याला ताप किंवा चिकनगुनियाचे सिम्पटम्स आहेत, त्यांना तुम्ही झिकाबद्दल पण माहिती द्या जेणेकरून लोकांना झिकाबद्दल कळेल? ज्या वेळेला असे आम्ही पेशंटना पहिल्यांदा विचारतो की त्यांनी आत्ता झिका संपर्कजन्य जिथे आहे, म्हणजे सिंगापूर आहे किंवा काही इतर करेबियन अशा ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलं आहे का रिसेंटली, हे आम्ही त्यांना पहिल्यांदा विचारतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर नुसता सर्दी खोकला असेल आणि तो जर त्याच्यावरती रॅश यायला लागली किंवा त्याच्या दुसरे काही सिम्पटम्स जे सर्दी खोकल्याने बरे व्हायला पाहिजे 2 दिवसामध्ये, जे एक्सपेक्टेड असतात, ज्याच्यामध्ये डेंग्यू व्हायरस पण निगेटिव्ह दाखवू शकतो, आणि जर आला तर मग आम्हाला त्याच्याची झिकाबद्दल आम्ही बोलून आम्ही त्यांना अलर्ट करू शकतो की हा आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यायला लागणार आहे. त्यावेळेला पेशंटने कंप्लीट बेड रेस्ट करणं जरुरी आहे, असं मी त्याला ॲडवाईस देतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक सगळ्यात डॉक्टर पुरंदरे, मला तुमच्याकडे यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ह्याला कुठलीही परमनंट मेडिसिन नाही. आपल्याला जर ताप आला किंवा जर डेंग्यू झाला, चिकनगुनिया झाला, तर आपल्याकडे काहीतरी लस उपलब्ध आहे, काहीतरी औषध उपलब्ध आहे. झिका झालेल्या माणसाला आपल्याला कुठलीच लस देता येत नाही, कुठलंच औषध देता येत नाही. अशा वेळेला आराम हा एकच पर्याय आहे का आणखीन आपण कुठल्या औषधांनी पण बरं करू शकतो? याच्याविषयी असं सांगता येईल की असे बरेच विषाणूजन्य आजार आहेत की ज्यांना कुठली अस्तित्वात उपाय नाही आहे, आणि त्याला आम्ही सपोर्टिव्ह मॅनेजमेंट असंच देतो. की जसं झिकाच्या रुग्णांमध्ये ताप आणि अंगदुखी लक्षणं खूप प्रमाणात आढळतात, तर त्यांना आम्ही घरी आराम करण्याचा सल्ला देतो. त्याच्यानंतर जर या पेशंटला खूप ताप असेल किंवा अंगदुखी असेल तर पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला आम्ही देतो. आणि शक्यतो अशा पेशंटनी, व्हायरल आजाराच्या पेशंटनी शक्यतो ॲस्पिरिनची किंवा तत्सम गोळी घेणं टाळावं, कारण त्यांनी रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. आणि त्याच्यामुळे मुळात ही सर्व ट्रीटमेंट ही सपोर्ट स्वरूपाची असते. सर्वसाधारणतः हे सर्व आजार, म्हणजे याच्यामध्ये झिकासुद्धा आला, डेंग्यू, चिकनगुन्यासुद्धा, हे सेल्फ लिमिटेड स्वरूपाचे आजार असतात. आणि 2 किंवा 7 दिवसात पेशंटला लक्षणांना उतार पडतो, त्यांचा ताप जातो, त्यांची अंगदुखी जाते, शरीरावरचा रॅश कमी होतो, हळूहळू ते चालू फिरू लागतात आणि कामाला सुद्धा जाऊ शकतात. तर सर्वसाधारणपणे 1 किंवा 2 आठवड्याची विश्रांती, भरपूर पाणी पिणं, गरजेनुसार पॅरासिटामॉल घेणं, प्रवास करणं, दगदग करणं, गरजेच्या जागी जाणं टाळणं, असा आमचा सल्ला अशा रुग्णांना राहतो. या आजाराविषयी संशोधन सर्व देशांमध्ये सुरू आहे आणि लवकर त्याच्यावरती एखादं कायमस्वरूपी औषध किंवा लस येण्याची शक्यता आहे. परंतु अजून हे सध्या संशोधनाच्या क्षेत्रात असल्यामुळे त्याच्याविषयी जास्ती बोलता येणार नाही. परंतु सध्या तरी ट्रीटमेंट ही सपोर्टिव्ह स्वरूपाचीच याच्यामध्ये असते. बरोबर. म्हणजे सध्या तरी सपोर्टिव्ह मेडिसिनच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही झिका व्हायरसला बरा करू शकता किंवा या आजाराला बरं करू शकता. मात्र डॉक्टर लेले, आपण जर पाहिलं, भारतामध्ये झिका व्हायरसच्या जास्त केसेस नाहीत. भारतामध्ये झिका व्हायरस अजून कुठे आढळलेला नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो एअरपोर्टवरती वगैरे स्क्रीनिंग हल्ली सगळ्या पेशंट्सचं केलं जातं किंवा माणसांचं केलं जातं, ते सिंगापूर आणि इतर देशांमधून येतात. मात्र हा अलर्ट देताना आपण काही म्हणजे माहिती गोळा केली होती की झिका व्हायरस बद्दल IMAने, आणि त्याच्यानंतर हा आपण अलर्ट दिला, किंवा कशा प्रकारचं संशोधन याच्यावरती सध्या IMA काही डॉक्टर्सही करत असतील? IMAने डायरेक्टली संशोधन, ज्या वेळेला आमच्याकडे काही केसेस रिपोर्ट होतात किंवा ज्या वेळेला WHO ह्या केसेस रिपोर्ट करतं, किंवा काही हॉस्पिटल्समध्ये ज्या वेळेला डॉक्टर ट्रीटमेंट देत असताना त्यांना असं आढळून येतं की हा झिका सदृश, म्हणजे आपण त्यांना असं म्हणू शकू की झिकाचे जे सिम्पटम्स आहेत, जे डेंग्यू निगेटिव्ह आहे, मलेरिया निगेटिव्ह आहे, पण व्हायरल फीवरचे जे असू शकतात ते सिम्पटम्स, आणि हे सिम्पटम्स मॅच होतात आहेत, तरीसुद्धा झिका व्हायरस आपण त्याच्यातून आयडेंटिफाय केलेलं नाही आहे. तर झिका सदृश आहे, आणि त्याची जर हिस्ट्री असेल
की जो सिंगापूरला गेलेला आहे. तर तसे सिम्पटम्स आल्यानंतरच तो अलर्ट जारी करण्यात येतो आणि हा ज्यावेळेला अलर्ट आम्ही जारी करतो त्यावेळेला नॅचरली आम्ही त्या WHO का या संस्थेकडनं सुद्धा त्याची माहिती जास्त मिळवत असतो आणि त्याच्या बरोबरीनं आम्ही रेग्युलरली ह्या बाबतीमध्ये झिकाच्या ट्रीटमेंटविषयी, झिकाच्या डायग्नोसिसविषयी हे डॉक्टरांना आम्ही वेळोवेळी कळवत असतो. बरोबर. ब्लड चेकिंगनी सुद्धा झिका व्हायरस आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर करता येतो. जे आयडेंटिफाय म्हणजे स्पेशली व्हायरस जर आयडेंटिफाय केला त्याची लांब प्रोसिजर आहे. जशी डेंग्यू जी टेस्ट आहे तेवढी सोपी झिकाची टेस्ट नाही आहे ते आपल्याकडे. बरोबर. म्हणजे झिकाची टेस्ट जरी सोपी नसली तरी डॉक्टर लेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ह्याच्याबद्दल जास्त संशोधन करायला लागेल. तुम्हाला असं वाटतं की भारताने सुद्धा जिकडे झिका व्हायरस नाही तरी सुद्धा एक संशोधन सुरू ठेवलं पाहिजे, एक प्रिपेअर्ड झालं पाहिजे झिकासाठी आपण सुद्धा? आपण ह्या आजाराला नेहमीच अलर्ट असलं पाहिजे. कारण काय असतं की भारतामध्ये येण्या जाणाऱ्यांची ट्रॅव्हल टुरिझमची ही संख्या भरपूर मोठी आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला व्हायरस डिसीज आला त्यावेळेला पुण्यामध्ये हाहाकार माजलेला होता आणि अशा पद्धतीने जे व्हायरस डिसीज आहे ते ट्रान्समिशन खूप फास्ट होतं आणि इंडियामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे जिथे काही पॉवर्टी आहे किंवा गर्दी आहे आणि अशा ठिकाणी याचा प्रसार लवकर उद्भवू शकतो. तर आपण ह्याच्याबद्दल संशोधन जारी करणं जरुरी आहे आणि अलर्ट होऊन त्याची माहिती मिळवत राहणं जरुरी आहे. लोकांना सांगणं पण जरुरी आहे. बरोबर. म्हणजे स्वतःच याच्याबद्दल अलर्ट होणं गरजेचं आहे, डॉक्टरांना अलर्ट करणं गरजेचं आहे. डॉक्टर पुरंदरे, डॉक्टर लेले तुमचे दोघांचेही धन्यवाद. झिका व्हायरसबद्दल तुम्ही प्रेक्षकांना माहिती दिलीत. झिका अलर्ट हा IMA ने जारी केलेला आहे. भारतामध्ये झिका व्हायरसच्या कुठल्याही केसेस किंवा रुग्ण जरी आढळले नसले तरी आपल्याला स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे, कारण झिका व्हायरस हा डेंग्यू किंवा चिकनगुनिया पसरवणाऱ्या डासांपासूनच होतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.